दोन्ही एनसीपी आणि शिवसेनेच्या काही नेत्यांच्या बाबतीत ते भ्रष्टाचारी आहेत हा मेसेज जनतेपर्यंत 100% गेलाय. परंतु आम्हाला सनसनाटीपणाची खूप आवड आहे. आम्हाला 1,500 कोटी कोणी खाल्ले ही बातमी पटकन आवडते. आणि वेस्टर्न मीडिया आपल्यावर काय आगपाखड करत होता की संपूर्ण जगाचा पराभव होणार कोविडमुळे, का तर भारत त्याचं उत्तर देऊ शकणार नाही. आज काय चित्र आहे मला सांगा. ऑक्सिजनसाठी, बेडसाठी, रेमडेसिवीरसाठी तडफडत होती, अनेकांचे जीव जात होते, शववाहिन्या अपुऱ्या पडत होत्या. त्या काळामध्ये शिवसेनेचं नेतृत्व 40-42 प्रॉपर्ट्या तयार करतं, विकत घेतं. तर आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे येऊ, ज्या मुद्द्याचा ओझरता उल्लेख तुम्ही केला ते म्हणजे ईडी. ईडी नावाची संस्था वेगवेगळ्या नेत्यांवरती छापे घालतेय, काहींना अटक झालीये, काही मंत्री अटकेत आहेत. आणि एकूणच ईडी बद्दल खूप चर्चा आहे. किरीट सोमय्या रोज येऊन वेगवेगळे आरोप करतात. कित्येकदा असं म्हणलं जातं की ते उद्या कुणावर धाड पडणार आहे हेही सांगतात. आता त्यांच्या बाबतीतही INS विक्रांत बद्दलचा एक घोटाळ्याची चर्चा होते. तर ईडी केंद्रीय संस्था आणि त्यांचा महाराष्ट्राच्या राजकारणातलं स्थान, याच्याबद्दल तुमचं विश्लेषण काय? हो, महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आपल्याला साधारणतः ईडी हा शब्द कानावर वारंवार आला. त्याच्या आधी तो आपल्याकडे आलेला होता तेव्हा राष्ट्रवादीच्या शीर्षस्थ नेतृत्वावर चौकशी होणार अशा प्रकारची एक वदंता आली आणि त्याच्यात जे काही महानाट्य घडलं ते आपण सगळ्यांनी पाहिलं. एक आता या सगळ्या ईडीच्या असंख्य कारवायांनंतर एक गोष्ट नक्की आहे की दोन्ही एनसीपी आणि शिवसेनेच्या काही नेत्यांच्या बाबतीत, त्यांच्या कारभाराच्या बाबतीत एक ते भ्रष्टाचारी आहेत हा मेसेज जनतेपर्यंत 100% गेलाय. याच्यात काही शंकाच नाही. दुसरी गोष्ट, हे उद्या घडणार म्हणजे या केंद्रीय एजन्सीज आहेत ते उद्या घडणार हे मॅच फिक्स केल्यासारखं भारतीय जनता पक्षाचे नेते कसं काय सांगतात, असा एक संभ्रम जनतेच्या मनामध्ये आहे. तोही तितकाच योग्य आहे असं मला वाटतं. तिसरी गोष्ट म्हणजे या ईडीला प्रत्युत्तर देण्याच्या बाबतीत यामुळं दुखावले गेलेले किंवा यात अडकलेले नेते आणि त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स मधली ढासळत जाणारी भाषा किंवा शिवराळ शब्दांचा प्रयोग हे अत्यंत वाईट आहे, हे त्याज्य आहे असं मला वाटतं. म्हणजे पुरोगामी महाराष्ट्र वगैरे असं मी पुन्हा म्हणणार नाही, कारण इकडे यासारखी भाषा यापूर्वी वापरली होती, परंतु आता त्याची फ्रिक्वेन्सी प्रचंड वाढली. आपण एक एक नेता घेऊया. उदाहरणार्थ अनिल देशमुख यांच्या बाबतीत चार्जशीट झालेली आहे का, तर हो, चार्जशीट झालेली आहे आणि त्यांना अटक देखील झालेली आहे. त्या चार्जशीट मध्ये त्यांच्या मुलांचं, PA या सगळ्यांची नाव आहेत. परंतु त्यांच्या बाबतीत मात्र, मुलांच्या बाबतीत मात्र नेमकी काय कारवाई झाली हे काही पुढे अजून येत नाहीये. त्यांना 4 वेळा समन्स गेलं, परंतु ते समन्स गेल्यानंतर देखील केंद्रीय तपास यंत्रणांचं समन्स गेल्यानंतर त्यांना एप्रिलमध्ये शेवटची तारीख दिली होती येण्याची, परंतु त्याच्यात पुढे काय झालं याची बातमी आपल्याकडे येत नाही. मध्यंतरी रविवारी एका प्रादेशिक पक्षाच्या नेत्याने अशी बातमी टाकली की अनिल देशमुखांची प्रॉपर्टी ईडीला परत करावी लागणार असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिलाय. तर मी तो नेटवर सगळा चेक केला, पण अजून तरी तसा काही निकाल काही आला नाही किंवा मी चौकशी केली त्यावेळेला मला कुठल्याही अधिकाऱ्यांनी याला काही पुष्टी दिलेली नाही. त्यामुळे अशा वेळेला त्या जबाबदार नेतृत्वाने त्याचे पुरावे देखील द्यावेत की हे बघा, हे निकालपत्र म्हणजे आम्हाला अभ्यास करायला सोपं जाईल त्याचा, परंतु तसं काही दिलेलं नाही. तर अनिल देशमुख यांच्या बाबतीतल्या कारवाईमध्ये जेवढी तडफ आणि जे काही कन्क्लुसिव्ह एव्हिडन्स समोर आला तो अत्यंत चिंताजनक आहे. परंतु अनिल देशमुख यांचा अँटिसिपेटरी बेल सुद्धा सीबीआयच्या बाबतीत रिजेक्ट झालेला आहे, तोही आपण पाहिला. त्यामुळे त्यांचा पाय अत्यंत खोलात गेलाय, यात काही शंकाच नाही. दुसरे म्हणजे संजय राऊत आणि परसे संजय राऊत यांचं नाव कुठे अडकलंय का, तर परसे त्यांचं नाव आहे असं मला, किंवा त्यांचं नाव कुठे प्रत्यक्षरित्या असं आहे का, तर नाही.
तर कोण अडकलंय? तर त्यांच्या पत्नीचं नाव आहे. झालंच तर मुलीवर एक काही अंगुली निर्देश होऊ शकेल अशा स्वरूपाची गोष्ट त्या ठिकाणी आपल्याला दिसते. परंतु प्रवीण राऊत यांच्या बाबतीत तर चार्जशीटच झालेली आहे. काही प्रॉपर्टीज त्यांच्याशी संबंधित असलेल्या अलिबागच्या आणि इतर काही फ्लॅट्स वगैरे हे ताब्यात घेतले गेलेले आहेत का? तर होय, त्या संदर्भात पुढची कारवाई झालेली आहे. पण मला असं वाटतं हे जे आरोप झालेत किरीट सोमय्या यांच्याकडून ते वर्सेस जे प्रत्यक्ष हातात आलं याच्यामध्ये हिमनगाचं टोक असं आपण म्हणू, किंवा आरोप हत्तीचा झाला आणि अजून फारच थोडं हातात आलं अशा स्वरूपाची आता संजय राऊत यांच्या बाबतीतली गोष्ट आहे. तिसरे राहिले अनिल परब. अनिल परब यांच्यावर काही ईडीची इन्क्वायरी चालू नाहीये, त्यांच्यावर सीबीआयची नोटीस आहे. आणि त्या सीबीआयच्या नोटीस नंतर त्यांचं कथित जे एक रिसॉर्ट होतं ते रिसॉर्ट पाडलं गेलं, तेही आपण सगळ्यांनी पाहिलं. परंतु ते पाडलं जाणार ही बातमी तपास यंत्रणांच्या आधी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाकडे कशी काय होती, हे एक म्हणजे हे एक गौड बंगालच आहे. अजितदादा पवार यांच्यावर कारवाई झाली का? तर हो, ज्याचा उल्लेख राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणामध्ये केला की अजितदादांवर कारवाई होते आणि सुप्रिया सुळेंवर कशी काय कारवाई होत नाही, किंवा याच्या मागचं गौड बंगाल काय, असं एक त्यांनी कन्फ्युजन त्याच्यामुळे निश्चित प्रश्नचिन्ह निर्माण होईल अशा प्रकारचे प्रश्न त्यांनी जरूर विचारले. तर अजितदादा मात्र ह्या सगळ्यावर कधीही काहीही एकही अक्षर बोललेले नाहीत. किंबहुना एरवी चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर लगेच घसरणारे अजितदादा अलीकडच्या काळात तुम्हाला त्यांच्यावर काही फार बोलताना दिसणार नाहीत. किंबहुना कोल्हापूरचा निकाल जर आमच्या विरोधात लागला तर हिमालयात जाईल असे चंद्रकांतदादांचं वक्तव्य होतं. नॉर्मल याच्यामध्ये अजितदादांनी लगेच त्याचा समाचार आत्ताच्या निवडणुकीच्या निकालानंतर घेणं अपेक्षित होतं, परंतु ते त्याच्यावर गप्पा आहेत. तसेच ते जरंडेश्वर याच्यावर देखील फार काही बोललेले नाहीत. तर अर्थात इन्कम टॅक्सनी 1,000 कोटीची मालमत्ता जप्त केली, ती नेमकी कोणाची होती, काय होती, याच्या संदर्भातली स्पष्टता देखील महाराष्ट्रात आलेली. या व्यतिरिक्त यशवंत जाधव यांच्यावर शिवसेनेचे अतिशय मातोश्रीशी जवळचे बोलले जाणारे नेते, आणि मातोश्री याचा अर्थ आई नव्हे तर मातोश्री हे शिवसेना पक्षप्रमुखांचं निवासस्थान या अर्थी मी मातोश्री हा शब्द वापरतोय, कारण त्यांनी तो मातोश्री या शब्दाचा अर्थ आई असं सांगितलं होतं. आणि आईला 2 कोटी रुपये दिले आणि अमुक 1 लाखाचं घड्याळ दिलं वगैरे असे सगळे हे आपल्याकडे. आणि त्याच्यात आक्षेपार्ह अत्यंत जी गोष्ट समोर आली आहे ती जर सत्य आहे तर ती फार चिंताजनक बाब आहे की कोविडमध्ये इथे जनता बेहाल होती, ऑक्सिजनसाठी, बेडसाठी, रेमडेसिवीरसाठी तडफडत होती, अनेकांचे जीव जात होते, शववाहिन्या अपुऱ्या पडत होत्या. त्या काळामध्ये शिवसेनेचं नेतृत्व 40-42 प्रॉपर्ट्या तयार करतं, विकत घेतं. ही बाब अत्यंत चिंताजनक आहे आणि ही देखील एक महत्वाचीच गोष्ट आहे. या व्यतिरिक्त किरीट सोमय्या यांच्यावर एक आरोप झालेले, यांच्यावर जे आरोप झाले ते म्हणजे विक्रांत ही युद्धनौका जेव्हा वापरातनं बाहेर आली तेव्हा ती भंगारात जाऊ नये याच्याकरता काही गोष्टी करण्याकरता म्हणून जे काही निधी गोळा केला गेला त्याच्याविषयी आहे. पण त्यातल्या आरोपातले तुम्हाला त्यात तथ्य आहे का? तर आहे. आणि तथ्य नाही आहे का? तर नाही पण आहे. ते कसं ते मी तुम्हाला सांगतो. जो माणूस आरोप करतो त्याच्यावर ते आरोप काय म्हणू साबित करायची आपल्याकडे जबाबदारी असते. म्हणजे मी आता उद्या म्हटलं की विनायक पाचलग तुम्ही काय बाबा माझ्याकडे येऊन चोरी केली, तर तुमच्यावर जबाबदारी नाहीये मी चोरी नाही केली सिद्ध करायची. जबाबदारी माझ्यावर असणार आहे की विनायक पाचलग यांनी माझ्याकडे येऊन चोरी केली हे मी सिद्ध करावं लागतं. आता 58 कोटी रुपये खाल्ले त्यांनी, असा आरोप करणाऱ्यांवरही जबाबदारी आहे की त्यांनी 58 कोटी रुपये कसे खाल्ले हे दाखवायचे. मग त्यांना 58 कोटी रुपये देणारी माणसं उभी करावी लागणार आहेत की जी सांगतील हो मी देणगी दिली होती, हो मी देणगी दिली होती, हो मी देणगी दिली होती. मग त्याचा सगळा ट्रेस काढावा लागणार आहे. मग याच्यात सोमय्या दोषी नाहीत का? तर त्यांनीच स्वतःहून सांगितलेलं आहे की हो 11,000 रुपये गोळा झालेले होते. त्यामुळे टू द ट्यून ऑफ दॅट ही विल हॅव टू एक्सप्लेन. आणि ते त्या आता याच्यावर आहेत, परंतु आता तरी त्यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे असंच आपल्याला म्हटलं पाहिजे. त्यामुळे त्यात ते अडकतील का? तर ते अडकतील अशी काही मला आता चिन्ह दिसत नाहीत. तर जवळपास या सगळ्या केस आपण आता इथे धावता आढावा एक घेतला
त्याच्यावर 3 हायलाइट्स मी म्हणेन की हो, भ्रष्टाचारी नेते आहेत असा मेसेज जनतेमध्ये गेला का, तर तो 100% गेला, यात काही शंकाच नाही. दुसरी गोष्ट, भारतीय जनता पक्षाचे काही नेते हे उद्या काय होणार हे जसं भविष्यात कहते ना की उद्याचा दिवस तुला, तसं ते आधीच सांगत होते, हे चिंताजनक आहे. हे मला असं वाटतं आक्षेपार्ह देखील आहे, हे तितकंच खरं. आणि तिसरं, आपली प्रॉपर्टी जप्त झाल्यानंतर काही नेत्यांची जी भाषा होती ती भाषाच सगळं त्यांची संस्कृती सांगून जात होती. या 3 गोष्टी मात्र निश्चित, ती सिलेक्टिव्ह कारवाई का झाली, पुतळण्याचा कारखाना आणि मुलगी कशी सुटली वगैरे, याच्यातलं राजकीय जे भाषा आहे त्याच्यावर आपण जाऊया नको, त्या राजकारणात हा काही विषय नाही आहे. हा एक तांत्रिक विषय आहे, ईडीची कारवाई आहे, त्याचं विश्लेषण आपण केलेलं आहे. सर, पण या सिलेक्टिव्ह कारवाईच मला वेगळ्या अर्थाने विचारायचं आहे. जी काही आपण उहापोहा आता केला, जी नावं घेतली, जे आपण गेले 4 महिने 1 वर्ष वाचतोय, या सगळ्यामध्ये भाजपचा कोणताच नेता दिसत नाही. तर हा पॉलिटिकल व्हेंडेट्टा आहे का, आणि असेल तर मग हे सगळं कुठं जाऊन थांबणार आहे, कारण हे आता अनएंडिंग वाटतं. हो, हा जनतेच्या मनामध्ये प्रश्न येणं स्वाभाविक आहे की याचा अर्थ भारतीय जनता पक्षाचा एकही नेता हा भ्रष्टाचारात अडकलेला नाही का, आणि फक्त जे अडकलेत ते एका विशिष्ट पक्षाचे आणि एकेकाळच्या सहयोगी असलेल्या पक्षाचे आहेत का, असा प्रश्न तुमच्या मनामध्ये येणं अतिशय स्वाभाविक आहे. परंतु नुसता प्रश्न येऊन भागत नाही, तर त्याकरता एक सक्षम पुरावे आणि तक्रार असावी लागते. लक्षात ठेवा, जी जयश्री चव्हाण यांनी तक्रार केली त्याच्यावरून कारवाई झाली. आपल्याकडे एका नेत्यावर जी कारवाई झाली ती त्यांनी तक्रार केली, त्याचे पुरावे दिले. आज किरीट सोमय्या यांच्या सांगण्यावरनं ज्या काही तक्रारी आल्या, ज्या काही पुरावे पुढे आले, त्याच्यावरनं कारवाई झालेली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात जर काही भ्रष्टाचाराची प्रकरणं असतील तर ती विरोधी पक्षांनी लावून धरली पाहिजेत आणि त्याला माध्यमांनी तेवढीच प्रसिद्धी दिली पाहिजे, आणि देतील असं मला वाटतं. तर त्यांनी त्याचे जर पुरावे दिले तर त्याची चौकशी करावी लागेल. त्यात काय डावा उजवा करायचा काही भागच नाहीये. परंतु त्यांनी ते सक्षमपणे दिलेत का, हा प्रश्न सवाल आहे. तर प्रत्येक जण म्हणतो कशाला बाबा, मी कशाला भानगडीत पडू, उद्या मी जर काही तक्रार करायला गेलो आणि माझीच जर लफडी निघाली तर काय करा. प्रत्येकाला इथे भीती आहेच ना, आपल्या कबर्ड्स मधली स्केलेटन्स बाहेर येऊ नयेत म्हणून. त्यामुळे ते काही बाहेर आणत नाहीयेत, आणि हे दुर्दैव आहे असं मला वाटतं. त्यांनी उलट भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात जर काही वैगुण्य त्यांना आढळत असेल तर त्यांनी ते बाहेर काढावं. सर, या सगळ्यामध्ये सत्ता नावाचा एक प्रमुख घटक आहे, आणि आता असं म्हणतात की आज समजा हे सत्तेत त्यांच्या विरुद्ध हे करतायत, उद्या कधी ना कधी बाजू बदलेल, त्यावेळी दुसरे सत्तेत येतील, इकडच्यांचे मुद्दे निघतील. या सगळ्यात जनता म्हणून असा प्रश्न पडतो की महागाई असेल, विजेचा प्रश्न असेल, एसटीचा प्रश्न असेल, जे काही जनतेच्या मनातले प्रश्न आहेत, याच्याऐवजी दोन्हीकडच्या साईडच्या उखाळ्या पाकाळ्या, आणि त्या उखाळ्या पाकाळ्या आहेत हेच आता जनतेला मान्य झालंय. त्यामुळे त्याच्याकडे कोणीच काही सिरियसली बघत नाही का काय, असं आपल्याला का वाटतंय? असं आपल्याला का वाटतं माहितीये का विनायक? कारण माध्यम या उखाळ्या पाखळ्यांना फ्रंट पेज किंवा हेडलाईनची प्रसिद्धी देतात, आणि जनतेच्या प्रश्नाला ही तेवढीच हेडलाईन आणि प्रसिद्धी. आपली एक मानसिकता ही साधारणतः सनसनाटी ऐकण्याकडे फार झालेली आहे. आता जर मी तुम्हाला या मुलाखतीच्या वेळेला सांगितलं की विनायक, मी खरं तर मुलाखतीला बसण्याच्या अगोदर विषण्ण मनस्थितीत होतो, याचं कारण अमेरिकेमध्ये 74 जेट्स ही तालिबानी अतिरेक्यांनी किंवा कुठल्याही जगातल्या अतिरेक्यांनी पाडलेली आहेत, आणि 5,000 अमेरिकन नागरिक देशातले सगळे असे ते मेलेले आहेत, अशी परिस्थिती आहे. तर किती शांतता होईल, ऐकणारे किती त्रस्त होतील मला सांगा. पण जर मी असं सांगितलं की केवळ स्वच्छ शौचालय नाहीत आणि लोक रस्त्यावर शौच करतात आणि त्यातून जो रोगराई पसरते त्याच्यामुळे 5,000 लोकांचा मृत्यू होतो, तर या बातमीने तेवढी सनसनाटी होईल का? आज कुठली विमानं वगैरे काही पडलेली नाहीत, सगळं हलबेल व्यवस्थित आहे. परंतु आम्हाला सनसनाटीपणाची खूप आवड आहे. आम्हाला 1,500 कोटी कोणी खाल्ले ही बातमी पटकन आवडते, पण एखाद्या प्रामाणिक अधिकाऱ्यांनी काम करून 1,500 कोटी रुपये वाचवले असं जर बातमी हेडलाईन म्हणून आपण थिंक बँक मध्ये दिली तर लोक बघतील का मला सांगा. त्यापेक्षा तुम्ही जर असं उद्या जाहीर करा की निरगुडकरांना घेऊन 1,500 कोटीचा भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढणार आहोत, हजारो लोक लॅचर होतील कार्यक्रम बघायला. पण 1,500 कोटी रुपये वाचवण्याची एक तरकीब आम्ही सांगणार आहोत, नाही बघत. हे दुर्दैव आहे आपल्याकडे. याचा अर्थ हे कायमस्वरूपी आहे का? तर अजिबात नाही. लोकांना ती सवय लावायला पाहिजे, लोकांना ते सातत्यानं समोर ठेवायला पाहिजे. आज ते माध्यम करतात का? तर ते दुर्दैवाने करताना दिसत नाही, ती वस्तुस्थिती आहे.
त्यामुळे सगळेच जण ज्या वेळेला अशा प्रकारे उखाळ्या पाखळ्यांना सकाळी 8:30 वाजता घरी जाऊन बसायचं आणि काय त्या दिवशी ते टाकतायत माध्यमांसवर आणि ते दिवसभर चघळत राहायचं, हे योग्य असं मला वाटत नाही. किंबहुना महाराष्ट्राचे अनेक पट, तुम्हाला एक उदाहरणच देतो. चला, स्टार्टअप इंडियाचा दिवस होता, तुम्हाला माहितीये. त्या दिवशी, त्याच्या आदल्या दिवशी किंवा त्या दिवशी, मिंट या पेपर मधली बातमी आहे. आता मिंट हे काय मोदी दार्जिणं, भाजप दार्जिणं असं काही पेपर आहे, असं त्याच्यावर त्याचं दुश्मन सुद्धा म्हणणार नाही, मित्र सुद्धा म्हणणार नाही. त्या पेपर मधली बातमी काय होती माहितीये विनायक? वी बोथ कम फ्रॉम दी IT बॅकग्राऊंड. IIT आणि IIM, एका IIT IIM मधल्या 46 जणांनी मागच्या वर्षात एका वर्षात युनिकॉर्न चालू केले. 46 जण, कॅन यू इमॅजिन? आणि त्यातल्या 32 जणांना कुठलीही बिझनेसची बॅकग्राऊंड नव्हती. त्यांचे वडील हे बँकेत क्लार्क होते किंवा शाळेत शिक्षक होते किंवा असं काहीतरी काम करत होते. कोणाचे आई वडील मोठे शेठ, 3 जनरेशनचा व्यवसाय आहे वगैरे असं काही नव्हतं. 32 जण 46 पैकी, आणि त्याच्यात 10 का 12 दलित होते, 17 मुली होत्या. मला सांगा, कुणीतरी ही बातमी चालवली का हो? कुणीतरी याच्यावर संशोधन केलं? कुणीतरी त्या युनिकॉर्न मधल्या कोणाला तरी कॉन्टॅक्ट केलं की बाबा काय तुम्ही इनोव्हेशन केलं, मला हे मराठी माणसासमोर मांडू देत. मी स्वतः माझ्या आयुष्यात कंपन्या 40 कोटीवरनं 400 कोटीवर नेल्या, तर रक्त आटलं. 10 वर्ष गेली आमची ते बनवण्यामध्ये. मी जेव्हा पहिल्यांदा 500 कोटीची कंपनी 50 कोटीवर नेली तेव्हा मला धन्य वाटलं होतं. मला तेव्हा अर्थात अनेक स्टॉक प्राइस वगैरे मिळाले, सगळं सोडून द्या, पण 200, 300 लोकांचं 10 वर्षाचं रक्त आटलं तेव्हा ते कंपन्या तयार झाल्या. या स्टोरीज मांडायला नको तर मी कधी. आणि हे मिंट मांडतं आणि आपल्याकडे कोणाला मांडावं असं वाटत नाही, किंवा तो जो नजरिया आहे ना की, आणि मग लोकांना पण मग ती एक ना मॉर्फिन सारखी सवय लागते की तेच सकाळी उठल्यानंतर संजय राऊत काय म्हणतात, संजय राऊत चंद्रकांत पाटील काय म्हणतात, चंद्रकांत पाटीलवर तिकडे ठाकरे कुटुंबीय काय म्हणतात, तिथून देवेंद्र काय म्हणणार. पण याच देवेंद्रनी इनोव्हेशन याच्यावर एक अतिशय उत्तम भाषण एकदा झी24 तासवर दिलं होतं. ते आम्ही बघत नाही कारण त्याच्यात ते ज्यूस नसतं. राज ठाकरे यांनी पुण्यामध्ये येऊन डिझाईनवर अतिशय उत्तम भाषण दिलेलं होतं एकदा. त्याच्याकडे लक्ष जाणार नाही, आमच्याकडे लक्ष जाईल मशिदी. म्हणजे हा जो सगळा मानसिकता तयार झाली आहे ना, त्या मानसिकतेवर मला जास्त चिंता मला वाटायला लागते की मुलं त्याच्यावर फोकस करत नाहीयेत. किती प्रकारची मुलं संशोधन करतात तुम्हाला सांगतो काही. पण त्याला आपण प्रसिद्धी दिली पाहिजे, त्याला आपण त्याच्या मागे उभं राहायला पाहिजे. तसे कंड्युसिव्ह वातावरण गावागावात निर्माण झालं पाहिजे, तर खऱ्या अर्थाने 22nd सेंचुरी ही जवळ आल्यासारखं आपल्याला आता वाटेल. कधी नव्हे एवढे प्रचंड बदल घडत आहेत. तुम्हाला सांगतो, आपला एक्सपोर्ट किती प्रमाणात वाढलाय कल्पना आहे तुम्हाला? आज आपल्या आजूबाजूला जगात भारताच्या बाजूला काय घडतंय? नेपाळमध्ये निवडणुका होणार आहेत, तिथे काय राडा चाललाय रोज तुम्ही बघताय. अफगाणिस्तान, पाकिस्ताननी त्यांच्यावर हल्ला केलाय आता, आणि अफगाणिस्तानमध्ये काय चाललंय तुम्ही बघताय, पाकिस्तानमध्ये काय चाललंय ते तुम्ही बघताय. पाकिस्तानमध्ये इम्रान खान आता जेलमध्ये जातील, आणि जेलमध्ये जाऊ शकणारे नवाज शरीफ आता लंडनहून थाटामाटात परत येतील. यांचं कारण त्यांचे भाऊ आता पंतप्रधान झालेले आहेत, आणि बाजवा यांनी काही वेगळंच विधान केलंय. त्यामुळे खरोखरच तिकडे काय होणार आहे काही कळत नाही. इथे गोटाबाया राजपक्षे यांच्या कुटुंबाचीच मालमत्ता आहे की काय श्रीलंकेमध्ये, अशी परिस्थिती आहे. श्रीलंकेमध्ये क्रोसिन आणि कोडोपायरिन सुद्धा मिळत नाहीयेत. ते सुद्धा भारताने त्यांना दिल्या इसेन्शियल औषधं. त्यांना डिझेल साठी आपण पैसे दिले, त्यांना धान्य दिलं. हे आपल्या आजूबाजूच्या देशांची, म्यानमारची तीच अवस्था आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मला सांगा, ज्या वेळेला कोविड आला त्या कोविडच्या वेळेला आपल्याकडे 5,000 सुद्धा पीपी किट नव्हते, 25-50 हजार सुद्धा मास्क नव्हते, आपल्याकडे 10,000 सुद्धा धड व्हेंटिलेटर नव्हते. आपल्याकडे त्याची लस बनवण्याची ल पण सुरुवात झालेली नव्हती. अँड इट वॉज 138 crore नेशन ऍट स्टेक. आणि वेस्टर्न मीडिया आपल्यावर काय आगपाखड करत होता की संपूर्ण जगाचा पराभव होणार कोविडमुळे. का तर भारत त्याचं उत्तर देऊ शकणार नाही. आज काय चित्र आहे मला सांगा? युरोपाला थोपवता आला नाही, अमेरिकेला थोपवता आला नाही, चीनमध्ये 4थी लाट आलेली आहे, आणि भारत कुठे गेला मला सांगा? मागच्या आठवड्यातले आपले एक्सपोर्ट वेअर हायेस्ट. जीएसटी कलेक्शन सिन्स जानेवारी
has crossed 1.5 बिलियन. इट्स नॉट अ जोक. म्हणजे भारतीयांनी दाखवलेली ही विजिगीषू वृत्ती, एक कंड्युसिव्ह वातावरण जे करण्यामध्ये सरकारला यश आलं, याच्याबद्दल आपण अभिमान नको बाळगायला. ही खरी आपली स्ट्रेंथ आहे की वी फोकस्ड ऑन राईट थिंग्स ड्युरिंग कोविड टाइम. वी फोकस्ड ऑन लाईव्स अँड नॉट लाईव्हलीहूड. स्पॅनिश फ्लू जेव्हा आला होता मागच्या 100 वर्षापूर्वी, त्याचा इतिहास जर पाहिला तर तुमच्या असं लक्षात येईल की ज्यांनी लाईव्हलीहूडवर फोकस केलं ते देश नंतर डिसइंटिग्रेट झाले, ते बर्बाद झाले. परंतु ज्यांनी लाईव्हवर फोकस केलं ते टिकले. आज भारताने एक्झॅक्टली तेच केलं. 70च्या वरती अधिक राष्ट्रांना आपण लस आज एक्सपोर्ट केलेली आहे. ह्याचं कौतुक नको. जी लस डेव्हलप करायला इतर देशांना 20-20 वर्ष लागत होती, वी डेव्हलप इन फ्लॅट 1 year अँड वी स्टार्टेड एक्सपोर्टिंग इट. मला त्याच्या राजकारणात जायचं नाही की लस आम्हाला घ्यायची नाही असं काही नेत्यांनी विधान केलं होतं. ही भाजपची लस आहे, ही ह्याची. फॉरगेट अबाउट इट. अप्रिशिएट द सायन्स इनोव्हेशन, अप्रिशिएट द इनहेरंट कॅपॅसिटी. त्याला आत्मनिर्भर हे नाव तुम्हाला आवडत नसेल तर देऊ नका आत्मनिर्भर हे नाव, चला. पण ही जी कॅपॅसिटी निर्माण झाली आहे, ही कॅपॅसिटी आपण व्हॅल्यू करणार आहोत की नाही? आज तुम्ही लक्षात घ्या, युक्रेन रशियाचं युद्ध चालू आहे. ऑपरेशन गंगाच्या अंतर्गत आपण 20,000 मुलांना परत आणलं. तुम्हाला माहिती आहे याचा अभ्यास करायला चीनहून तुकडी आली होती की तुम्ही कसं आणलं. ॲज अ लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट अँड डिप्लोमसी, इट्स अन एक्झाम्पल बाय इटसेल्फ. जयशंकर डिझर्व्स अ प्लेस टू बी रिटन इन गोल्डन लेटर्स इन द हिस्ट्री फॉर दिस. पण त्याचा कधी उहापोह आपण केला का की हे 20,000 कसे आले, तो सेफ पॅसेज प्रत्येक वेळी आपल्याला कसा मिळत गेला? आणि रशियाकडनं आपण क्रूड ऑइल घेतल्यानंतर सुद्धा बाणेदारपणे आपण आंख में आंख डाल के सगळ्यांना उत्तर का देऊ शकतो आज? कारण रशियाकडनं जेवढं आपण तेल घेतो त्याचं उत्तर अतिशय उत्तम जयशंकर यांनी दिलं की आम्ही आमच्या एनर्जी नेसेसिटी सिक्युरिटी एवढंच घेतोय आणि तुम्ही जे घेताय त्याच्या तुलनेत आम्ही घेत असलेलं इंधन तुम्ही एका दुपारीत संपवाल. आता या एका वेगळ्या स्वरूपातल्या शक्तिशाली भारताचं दर्शन घडवायचं का आमच्याकडे हे वाईट आहे, ते वाईट आहे, आमच्यात ही भांडणं आहेत, ती भांडणं आहेत, याचं दिग्दर्शन करत राहायचं? कुठला भारत तुम्हाला पाहिजे मला सांगा? विच इंडिया, विच महाराष्ट्र यू वॉन्ट टू प्रोजेक्ट? आज इतकी सुंदर प्रोजेक्ट महाराष्ट्रातली मुलं करतायत. मला असं वाटतं थिंक बँक सारख्या आणि विशेषतः विनायक पासलग हु हॅज गॉट अ क्रेडिट इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी, अशा मुलांना आपण आणून जास्त लोकांसमोर मांडलं पाहिजे. आपण होतंय काय? संजय राऊत असं म्हणले, तुम्हाला आम्हाला काय मिळालं व्हायचं म्हणजे मला सांगा. शेवटी ऍट द एंड ऑफ द डे करमणूक करायची. करमणूक करायची तर गंगोबाई काठियावाडी आहे की, ते बघू शकतो ना आपण. पण जिथे आम्हाला एक कंड्युसिव्ह वातावरण पाहिजे, एन्व्हायरमेंट. आदित्य ठाकरे यांनी खरोखरच पर्यावरणाचे चांगले निर्णय घेतलेले आहेत. ते अंमलात किती येतील काय हा एक थोडा कठीण भाग आहे. some डिसिजन्स आर व्हेरी टफ. परंतु ते निर्णय घेणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे देशातलं, त्याचंही कौतुक व्हायला पाहिजे. पण आत्ताच्या घडीला जे समोर येत ना त्यात फक्त लाथाळ्या. पहिलं पान वाचलं, हेडलाईन बघितलं की फक्त लाथाळ्या. तसा महाराष्ट्र आहे का? हा जो तुमचा प्रश्न आहे ना, तसा नाहीये. तो खूप वेगळा आहे, एवढं लक्षात घ्या. सर, यातनं एक इंटरेस्टिंग मुद्दा मनात आला तुम्ही हे सगळं सांगत असताना, की ज्यावेळी संकट होतं, कोविड होता, त्यावेळी कदाचित इनोव्हेशन असेल, कोविड असेल, याच्याबद्दल निदान चर्चा व्हायची. पण जसं कोविडचं संकट मागं सरलंय असं वाटायला लागलं, तेव्हापासून ती जागा परत राजकारणानं घेतली, राजकीय उखाळापाखळांनी घेतली. आणि तुम्ही म्हणालात तसं आता कोल्हापुरात फिरताना जाणवलं की सामान्य माणूस आता या सगळ्याला भेटला. त्याला असं वाटतं की हे सगळं, त्यामुळे मतदानच नको, राजकारणच नको. पण राजकारण ही सिरियसली बघायची, त्याच्यातून पॉलिसी घडायची आणि देश घडवण्याची ताकद असणारी गोष्ट आहे. तर मग राजकारणाबद्दल सामान्य माणसाला येत असणारं अलिप्तपण राज्य म्हणून आणि देश म्हणून वाईट किंवा धोकादायक ठरणार नाही? अत्यंत धोकादायक आहे. याचं उत्तम उत्तर आपल्याकडे नितीन गडकरी यांनी दिलेलं आहे. नितीन गडकरींनी त्यांच्या एका भाषणात असं सांगितलं होतं, युट्यूबवर ते उपलब्ध आहे, कोणी पाहू शकतं. त्यांनी सांगितलं की राजकारण शेवटी कशासाठी? पॉलिटिक्स फॉर व्हॉट, पॉवर फॉर व्हॉट? उत्तम दिलं होतं की जो शेवटचा माणूस आहे रांगेतला, त्या माणसाचा उद्धार व्हावा
याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही गोष्टीसाठी राजकारण असू नये, मग ते त्याज्य आहे. सो ही डिफाईन्ड पॉलिटिक्स as a tool to make transformation which is social, economic, cultural. मला असं वाटतं त्या दृष्टिकोनातून जर राजकारणाकडे पाहिलं गेलं आणि त्या दृष्टिकोनातून बघायला जनतेला, लोकांना आणि राजकारण्यांना शिकवलं तर हे चित्र निश्चित पालटू शकेल. मी असं म्हणणार नाही की राजकारणी वाईटच आहेत, सगळे विलनच आहेत, म्हणजे चला आता विलन होऊया म्हणून राजकारणात असं काही नाहीये. परंतु एक इकोसिस्टीम अशी तयार झाली की तुझ्यावर कुरघोडी करण्याकरता तू 2 वाईट तर मी 4 वाईट, मग तू 4 वाईट तर मी 8 वाईट, असं करत 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 ते सगळं वातावरण पूर्णपणे बिघडलं आणि मग आपल्याला गुन्हेगार राजकारणी म्हणून मिळाले. आणि मग राजकारण म्हणजेच गुन्हेगारी, राजकारण म्हणजेच पैसे खाणं, राजकारण म्हणजेच कंत्राटदारी, राजकारण म्हणजेच जातीपाती, हा प्रकार आपल्याकडे आला. यापूर्वी ते नव्हतं. हे दुर्दैवाने आत्ता घडतंय आणि ते चित्र बदलायला हवं. राज ठाकरेंचा जो मुद्दा आहे ना परवाचा, तो का लोकांना अपील झाला की जातीपातीचं राजकारण आपल्याकडे नाही पाहिजे, ही वस्तुस्थिती आहे. पत्रकारांच्यात सुद्धा आहे असं त्यांनी विधान जे केलं ते अत्यंत सत्य आहे, काही खोटं नाहीये. ते आत्मपरीक्षण करून बघायची गरज आहे की खरोखरच आमच्यात नाही आहे का, तर आमच्यात आहे, ते पत्रकारांच्यातही आहे आणि हे अत्यंत घातक आहे. जातीचा उल्लेख केलात म्हणून खरं तर हा प्रश्न विचारावा वाटतोय की धर्माच्या राजकारणाला उत्तर जातीचं राजकारण या जुन्याच मोडवरती 20 वर्षानं 10 वर्षानं परत एकदा महाराष्ट्र येऊन थांबलाय. नाही, मी असं ब्लॅटंट विधान आपल्याकडे असं विधान काही करणार नाही की केवळ तेवढाच एक मुद्दा लोकांना हवा आहे. राजकारणी त्याविषयी बोलताना आता ही वस्तुस्थिती आहे, हे त्याचं योग्य विश्लेषण आहे की इट इज द पॉलिटिशियन्स दोज हू आर टॉकिंग अबाउट इट, बट इफ यू आस्क मी द पीपल आर नॉट इन फेवर ऑफ टॉकिंग ओनली अबाउट इट. त्यांना खूप वेगळे प्रश्न हवेत. गडकरींची भाषणं युट्यूबवर का लोकप्रिय होतात मला सांगा. 4-4, 8-8 लाख रुपये त्याला दर महिन्याला त्यातनं इन्कम मिळतं, ते त्यांनीच सांगितलेलं. मी असं काय मी स्फोट करतो, गुगल त्यांना का पैसे देतात, लोक का बघतात, कारण लोकांना त्या विकासाच्या स्टोरीज बघायला हव्या आहेत. लोकांना सायन्स, टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन, नेशन बिल्डिंग, अपारंपरिक ऊर्जा स्तोत्र, वीज निर्मिती, रोजगार निर्मिती, रस्ते बांधणीतले नवनवे प्रयोग, नवनवे उच्चांक, राष्ट्रासमोरच्या प्रश्नांची सोडवणूक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, इनोव्हेशनच्या माध्यमातून, टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कशी करता येईल हे लोकांना बघायला हवंय आज. असं नाही की लोकांना नकोय, बट अनफॉर्च्युनेटली वी आर स्टक अप इन डे मडी पॉलिटिक्स. सर, मुलाखतीच्या शेवटी येताना हाच प्रश्न आहे की आपण खूप सविस्तर सगळ्या मुद्द्यांची चर्चा केली. तर येणाऱ्या काही कालावधीमध्ये 1 वर्ष असेल, 2 वर्ष असेल, आता एका विशिष्ट टप्प्यावर महाराष्ट्राचं राजकारण आलंय. महाविकास आघाडीची 2.5 वर्ष, निम्मा कालावधी लवकरच पूर्ण होईल. महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची दिशा काय दिसती, ती योग्य आहे का अयोग्य, आणि कुठल्या दिशेला हे राजकारण जावं असं तुम्हाला वाटतं? अस्थिरता आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, सत्तारूढ पक्षांमध्ये एक अस्थिरता आहे, एकमेकांमध्ये अविश्वास आहे. जरी कोल्हापूरचा निकाल हा एकमेकांना हातात हात धरून निवडून आलेला असला तरी ते हात कोणत्या क्षणी सुटतील याच्याविषयी काही सांगता येत नाही. किंवा धनुष्यबाणच घड्याळाच्या काठ्यांचा वेध तर घेणार नाहीत आणि प्रत्यंच्या ओढण्याची कामगिरी हातावर येणार नाही ना, असे एक विनोद मध्यंतरी आला होता, तोही तितकाच खरा आहे. तर ही अस्थिरता ही अतिशय घातक गोष्ट आहे. आता जो कोळशाचा प्रश्न निर्माण झालेला आहे तो खरोखरच राजकीय नेतृत्व सजग असतं, त्यांनी व्यवस्थित प्लॅनिंग केलं असतं तर निर्माण झाला असता का. छातीवर हात ठेवून विदाऊट पॉलिटिक्स याचा विचार करा आणि उत्तर द्या, मग तुमच्या लक्षात येईल मी काय म्हणतोय ते. त्यामुळे ती एक स्थिर सरकार, सुस्पष्ट नीती, ठाम निर्णय घेण्याची क्षमता असलेलं नेतृत्व ही महाराष्ट्राला गरज आहे. मग ते अपक्षाने द्यावं, ब पक्षाने द्यावं, क पक्षाने द्यावं, का तिघांनी एकत्र मिळून द्यावं, का तिघांच्या विरोधात असल्या. महत्वाचा मुद्दा आहे की आता हे घडत नाहीये आणि त्याची फार मोठी किंमत महाराष्ट्र मोजतोय. हे दुर्दैवाची बाब आहे. त्यामुळे ही जी संभ्रमाची अवस्था आहे, अनागोंदीची अवस्था आहे, ती दूर व्हायला पाहिजे. आमदारांच्यातच नाराजी आहे पक्षाच्या धोरणांबद्दल आणि सरकारच्या दिशेबद्दल. ती आधी पहिले दूर झाली तरी मला असं वाटतं बरेचसे प्रश्न सुटतील. म्हणजे थोडक्यात राजकारणाच्या पलीकडे जाऊन जनतेसाठीचं राजकारण आता सुरू व्हावं, कोविड संपलंय असं तुमच्या म्हणण्याचा अर्थ घ्यायचा? ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. पण ते होईल असं वाटतं? करावंच लागेल, दुसरा पर्याय नाही. तो जो आक्रोश आता तुम्हाला, आम्हाला रस्त्यावर, तुम्हाला कोल्हापुरात फिरताना, मला ठाणे किंवा इतर
ठिकाणी फिरताना जाणवतोय तो राजकारणात जाणवत नसेल का तरी 100% जाणवतोय. सो दे विल हॅव टू बेटर डू दॅट. आणि म्हणजे एका मुद्द्यात महागाई हा मुद्दा या सगळ्यामध्ये किती महत्वाची भूमिका येणाऱ्या कालावधीत बजावेल असं वाटतं? महागाई मुद्दा आहे का? तर 100% आहे. पेट्रोलच्या वाढत्या किमती हा 100% मुद्दा आहे. आणि पेट्रोल डिझेल वाढलं की ट्रान्सपोर्ट वाढतो, ट्रान्सपोर्ट वाढलं की प्रत्येक वस्तूची किंमत वाढते. हा मुद्दा 100% आहे. सर्वसामान्याला ते बर्डन असह्य होत आहे ही देखील तितकीच वस्तुस्थिती आहे. परंतु त्याकरता विरोधी पक्षाला आपण विश्वासानं त्यांच्या खांद्यावर मान टाकावे असंही त्यांना वाटत नाही. सो दे आर नॉट एबल टू आयडेंटिफाय महागाईच्या विरोधात कोणाच्या बरोबर त्याचं उत्तर त्यांच्याकडे आता नाहीये. त्यामुळे जनता ही आता शांतपणे सहन करते. परंतु याच्यावर उत्तर काढायला पाहिजे का? तर हो, 100% काढायला पाहिजे. थोडक्यात मुद्दे अनेक आहेत, पण जनतेसाठीचं सरकार, जनतेसाठीचं राजकारण येणाऱ्या काही महिन्यात घडायला हवं असं सरांचं म्हणणं आहे. आणि आय थिंक सो खूप लोकांचा त्याला दुजोरा असेल. सर, तुम्ही इतकी सविस्तर मुलाखत दिलीत, महाराष्ट्रातल्या प्रमुख घडणाऱ्या घटनांचं सांगोपांग विश्लेषण आमच्यासाठी केलं, त्याबद्दल थिंक बँक कडून तुमचे पुन्हा एकदा आभार. आणि परत परत आपण भेटत राहू वेगवेगळ्या विषयांवरती. आज इथंच थांबूया. धन्यवाद. It's always a pleasure to talk to you. Thank you. थँक्यू.